म्हणा आनंद दत्त वेळू वेळा 84 हिंडताश्रम बहु झाले आनंदा विसरले म्हणून आनंद जीवाचा जीवानंदाचा सबंध मुळीचा विरळा जाणे 84 हिंडताश्रम बहु झाले दुसरे चरणा सद्गुरूच्या सद्गुरुराया चरणी करू प्रणिपात नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया तुझे अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा ओजे स्वामी तुकया देवा यावरीन करावा अभीर माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मनोजं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो माझे दिगंबरा नमो माझे दिगंबरा निर्गुण निराकारा अत्रे अणुसेच भक्ती अवतरला से श्री गुरुमूर्ती घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी
अनुषंगानं बापूजी पाटील आपल्या सद्गुरुरायानं केलेला सदुपदेश या जगातल्या सर्व जीवाला प्रस्थापित या अभंगातून त्याची प्रस्तावना करतायत. या अभंगातून सांगण्याचा एक प्रघात करतायत तुमच्या समोर. सद्गुरुरायानं केलेला सदुपदेश मला जसा केला तशा पद्धतीनं या प्रत्येक जीवाला नरतणू ज्यांना कुणाला लाभलेला आहे अशा त्या नरतणूतल्या म्हणजेच मनुष्य जन्मामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला तो उपदेश प्राप्त व्हावा या कारणानं या अभंगाचं लिखाण आपल्या गाथ्यामध्ये करत आहे. खऱ्या अर्थानं संत इथं जन्माला आले ते केवळ आणि केवळ तुमच्या आमच्या उद्धारा करता आले. आपण ऐकत असतो, पाहिलंय, ऐकलंय, पण अनुभव मात्र आस्थागतपणे त्या शब्दाचा संतांच्या वचनाचा घेतला नाही हे लक्षात ठेवा. त्या वचनाचा अनुभव तुम्हाला प्राप्त व्हावा. या देहामध्ये आल्यानंतर जे काही तुम्हाला प्राप्त करायचं आहे अगत्यानं तुम्हाला ज्याच्या करता धडपड करायची आहे भगवान परमात्म्यानं तुम्हाला हा नरदेह ज्याच्या करता दिलेला आहे तेच तुम्हाला प्राप्त होत नाही, बाकी सगळं प्राप्त होते. पण हे एक पहिल्यांदा प्राप्त केल्यानंतर बाकी सगळंच तुम्हाला प्राप्त होईल याच्या करता स्वतःच स्वहित जाणून घ्यावं या अर्थानं म्हणून बापूजी पाटील या अभंगाच्या अनुषंगानं तुम्हाला मार्गदर्शन करतात, उपदेश करतात. सद्गुरुरायांच्या शब्दावरती विश्वास ठेवून त्यांच्या वचनावरती विश्वास ठेवून केलेली साधना फलीभूत झाल्यानंतर त्या साधनेचा आलेला अनुभव तुमच्या आमच्या समोर आज बापूजी पाटील बुळसेकर या अभंगातून वर्णन करून सांगतात. अभंगामध्ये बापूजी पाटील तुम्हाला सांगायला लागले, अरे बाबांना तुम्हाला एक अमौलिक संदेश मला द्यायचा आहे, त्याच्याकरता मी आलेलो आहे. एकंदर शिक्का पाठीविला यह लोका आलो म्हणे तुका आम्ही नामाचा धारक. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जी ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. संतांनी दाखवलेल्या मार्गावरती सध्या धूळ जमा झालेली, कचरा जमा झालाय, नको नको ते या मार्गावरती पडले म्हणून अज्ञानी पामराला या विषयामध्ये गुरफटलेल्या जीवाला तो मार्ग सोज्वळपणे दिसत नाही आणि तो मार्ग त्यांना दाखवण्याकरता त्या संत अवताराला आले आणि त्यांनी मला केला उपदेश मी तुमच्या समोर प्रस्थापित करतोय. माझ्या सद्गुरुरायानं मला सांगितलेलं आहे, ओ पाटील बा थोडं बसा माझ्या संगतीला. बोलवल्याच्या नंतर त्या ठिकाणी मी आलो, कारण सद्गुरु मधले गुण कळण्याकरता अगोदर त्या सद्गुरूच्या जवळ बसावं लागते. बैसल्या बिन कैसे मिळेल ज्ञान. ज्ञानाची प्राप्ती व्हावी अशी वाटत असेल तर जो ज्ञानी आहे त्याच्या चरण सानिध्याजवळ जाऊन बसावं लागते. त्याच्या चरण सानिध्याजवळ जाऊन आपण जर बसलोच नाही तर खऱ्या अर्थानं आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आणि जो माणूस ज्ञानी आहे त्या माणसाजवळ सहजासहजी माणसं जातच नाही, कारण अर्धवट ज्ञानी भरपूर झालेत आणि परिपूर्ण ज्ञानी कमी आहे. बरोबर आहे की नाही? हलणारी माणसं भरपूर झाली तो, पण स्थिरता त्याला प्राप्त झाली ते माणसं विरळे आहे. ते हलणारे डोलणारे कोणीकडे जातील, मान सन्मानाची इच्छा करतील, याच्या घरी त्याच्या घरी याच्या घरी त्याच्या घरी जात असतील, पण त्याला स्थिरत्व प्राप्त झाले. तू कुठेही जात नाही. अरे तुम्हाला गरज असेल तर त्याच्या जवळ जावं, पण कोणाला त्याची आवश्यकता वाटत नाही महाराज. एका जागी आपण जर बसलो तर दुसऱ्याला मार्ग कळणार नाही म्हणून ते दाखवण्याकरता संत एका जागी बसले नाही. जगाला सांगितलंय, जगाला त्यांनी सुखोपदेश केला, एका जागेवरती बसून साधना करावी. आपण ऐकलंय, आपल्या कानावरती ज्ञानोबाऱ्यांचा हरिपाठही पडलाय, तुकोबाऱ्यांचे अभंगही आपल्या कानावरती पडलेले. महाराष्ट्रात जो कोणी जन्माला येतो तो अतिशय भाग्यवान जीव आहे.
महाराष्ट्रामध्ये जन्माला येणारा. कारण महाराष्ट्रात जेवढे साधू संत आहेत तेवढे साधू संत इतरत्र कुठे तुम्हाला धुंडाळून भेटणार नाही तो महाराज. धन्या संतांची भूमी मस्तक माझे त्याच चरणी. धन्या संतांची ती भूमी. त्यात आपण भाग्यवान माणूस एवढ्या करत आहोत ज्या संप्रदायाची तुम्ही आम्ही अनुयायी आहोत त्याच संप्रदायामध्ये समर्थ सद्गुरू जन्माला आले बाळगीर स्वामी महाराज. किती मोठं भाग्य तुमचं आमचं आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. महाराजांचंही जन्मस्थान तिथंच आहे. पवित्र अशा असणाऱ्या गोदावरीच्या काठावरती तीरावरती आपली सगळी मंडळी आहेत. गोदावरीच्या पावळ अशा असणाऱ्या क्षेत्रामध्ये राहेर गावामध्ये ज्या सद्गुरूंचा जन्म झाला, ज्यांनी आजचा अभंग लिहिलाय ते समर्थ सद्गुरू बाळगीर स्वामी महाराजांचे सदशिष्य पटशिष्य बापूजी पाटील. हे काही लांबचे नाहीत. नांदेडला गेले की कोणी तुम्हाला सांगेल बळसा कुठे आहे. जन्मस्थानही तुमच्या आमच्या जवळ आहे. अरे सगळंच आपल्या जवळ असते महाराज, पण ज्यावेळेला त्याची गरज भासते त्यावेळेला ते सापडत नाही. जाणून तुम्ही आम्ही आंधळे झालेलो आहोत. आणि आंधळा झालेल्या जीवाला सज्ञान करण्याकरता जे अवतीर्ण होतात ते संत साधू गुरु असतात. कोणाचं तरी निमित्त धारण करून तुम्हा मला सदुपदेश करण्याकरता इथं ते आले. आणि बापूजी पाटलाच्या निमित्त करून जसं अर्जुनाला गीता सांगत असताना आपलं जगाला गीतेचं ज्ञान कळावं, जगाला ज्ञान सांगायचं आहे, पण निमित्त मात्र अर्जुनाचं आहे. अर्जुनाचं निमित्त आहे. घरादाराला दूध मिळतं, पण खरा दुधाचा अधिकारी कोण आहे? गाय ही आपल्या स्वतःच्या वासरा करता दूध देते, पण लाभ घरादाराला होतो. ज्या घरामध्ये गाय आहे ते सगळं घर दुभतं होतं, सगळ्यांना दूध तूप लोणी सगळं प्राप्त होतं. पण आता सध्या ते नाही महाराज. सगळं दूध डेअरीला जाते. कधी मध्ये भेटलं तर ताक तुमच्या आमच्या डेअरीला मिळते, बाकी काही नाही. ताक पिऊ पिऊ डेऱ्या मोठ्या झाल्या. तूप कोणी वाढच ना. तूप जर दिलं तर सगळं वाढतं. धष्टपुष्ट माणूस होत असतो. म्हणून ऐका, लांबलं की हे लांबत जाते. मला खुदच करायचं आहे. संत तुम्हा आम्हाला काय करतात? सारभूत असलेलं लोण्यासारखं नाही महाराज, तुपासारखा बोध तुम्हा मला प्राप्त करून देतात. तुमचं आमचं जीवन धष्टपुष्ट करतात. मरक्या जरी या शरीरामध्ये शिरीवणीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो तरी सुद्धा तुम्हाला अमर होता येतं. असा उपदेश सदुपदेश संत तुम्हाला करत असतात. असा अनुग्रह संत तुम्हाला करत असतात. पण त्यांच्या जवळ पहिल्यांदा तुम्ही आम्ही जाऊन बसावं. आज तुम्ही इथे कीर्तनाला आणत म्हणून ऐकायला मिळते. घरी म्हणणारे काही माणसं आहेत, बाबा लईच थंडी आहे, कशाला जाऊ तिथं. स्पीकरची व्यवस्था आहे, घरी ऐकायला येईल म्हणून काही जण बसले घरी ऐकण्याकरता. पण बसले ऐकावं म्हणून पण कोणीतरी झोपलं असन, कोणीतरी उठून घरात गेलं असन, थंडी लई वाजली गोधडी पांघरून घेऊया म्हणून गोधडीत घुसलं असन, तसंच झोपलं असन. तशी माणसं तिथंच नाही, तसं नाही महाराज. इथे आहे कीर्तन ऐकायला म्हणून येतात, कीर्तनात बसतात. पण अडचण एवढी आहे, कीर्तनात बसले की झोपले. कोणी कांट्या कोणत्याला कुठेतरी बसतात. कुठे गेले ते? कीर्तनाला गेले ते. काय ऐकलं? काय सांगितलं ते महाराजांना मला काहीच कळलं नाही. सावधान सावधतेनं तुम्हाला कीर्तन ऐकायचं आहे. शोतासी सावधान भक्त्यासी उल्हास गण, मेघ गर्जने समान मयूर आनंदी नाचते. ही ओवी भावार्थ रामायणामधली आहे. नाथ बाबा वर्णन करून तुम्हाला मला सांगायला लागले, जोपर्यंत श्रोते सावधान नसतील तोपर्यंत वक्ता सावध नसतो महाराज, बेसावध असतो. काही बोललं तरी समजून घेणारी माणसं असली की तिचं दुकान भरपूर चालते. पण ज्याला दुकान चांगलं चालवायचं असेल, माल चांगला खपवायचा असेल,
आणि त्याच्या दुकानात जर क्वालिटीचाच माल तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर ग्राहकानं पहिल्यांदा सावधान झालं पाहिजे, त्याच्या मालाची पडताळणी केली पाहिजे. पण आता मालाची पडताळणी नाही, पाठी फक्त कीर्तनाची आहे, आतमध्ये सगळं तमाशा आहे, तेच गोड वाटायला लागला माणसाला. तमाशा नसला आजचं कीर्तन लई बेचव होते, काय जमते त्याला. मला सांगायचं नाही, ते फक्त एक सांगायचं आहे, हिताच्या गोष्टी तुम्हाला सांगणारे फक्त सद्गुरू आहेत, संत आहेत. बाकी दुसरी कोणी तुमचा हिताचा विचार करणार नाही. पुढे मी तुम्हाला सांगेल या अभंगामधून स्वहिताचा विचार काय असतो, स्वतःच हित कशात आहे आणि तुमचं आमचं हित करून घेण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल हे बापूजी पाटील अभंगाच्या माध्यमातून सांगतात. तुम्हाला आम्हाला भगवान परमात्म्याला जन्माला घातलंय, नरदेह प्राप्त करून दिला आणि मृत्यू लोकामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. पण इथं आल्यानंतर तुम्हाला आम्हाला एक अगत्याचं काम करायचं आहे. मृत्यू लोकात आला म्हणजे तुम्हाला आज तुमचा जन्म झाला, पण एके दिवशी तुम्हाला मरण आहे. तुमचा आमचा उदय झाला, पण एके दिवशी तुम्हाला अस्ताला जावं लागणार आहे. सूर्य सकाळी उगवला की संध्याकाळी त्याला अस्त आहे. चंद्र रात्रीच्या समयाला दिसतो, त्याचा उदय होतो, पहाटे पहाटे कधीतरी तो नाहीसा होतो, त्यालाही अस्त आहे. चंद्र येतो आणि जातो, सूर्यही तुम्हाला दिसतो, येतो आणि जातो. तसं तुम्हाला एके दिवशी यायचंय आणि जायचंय. येण्याची वेळही तुमची आमची ठरलेली नाही, जाण्याची वेळही तुमची आमची ठरलेली नाही. ते फक्त माईनं सांगावं, बाळा तुझा जन्म या दिवशी इतक्या इतक्या वाजता झाला, सांगावं. तसं आल्यानंतर एके दिवशी तुम्हाला जावं लागणार आहे. जाण्याकरताच आपण आलो, राहण्याकरता कोणी आलं नाही. पण जाण्याच्या अगोदर एक काम करायचं आहे. जसं तुम्हाला अन्न वस्त्र निवारा या जशा तुमच्या गरजा आहेत, तसं परमार्थ आवडीचा व्हावा लागेल. परमार्थ ही तुमच्या आमच्या अतिशय जवळचा विषय आहे. ती एक तुमच्या आमची प्रत्येकाची गरज आहे, पण गरज वाटत नाही, गरज आहे. अन्न वस्त्र निवारा ही जशी तुमची गरज आहे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुमचं आमचं ध्येय तुम्हाला निश्चित करावं लागणार आहे. ज्याच्या करता देह प्राप्त झाला ते साध्य करावं लागणार आहे. बापूजी पाटील सांगतात, इथं आलास ना तर काहीतरी तुझ्या जीवनाचं सोनं करून घे, हित करून घे. जन्माला येणं आणि जाणं याच्यात काही मोठे पण नसतं. अरे तेच करत आलास म्हणून तर तुला यावं लागतं, जावं लागतं. 84 लक्ष योनी मध्ये तुला जन्म घ्यावे लागतात. परत परत गाडीचं चाक कसं फिरतंय तसंच तुला फिरावं लागतंय. आणि त्याच्यामध्ये फिरत असताना तुला अतिशय प्रकारचं कष्ट झालं आणि त्या कष्टातून सुटण्या करताना म्हणून ज्याला विसरता येत नाही त्यालाच विसरलास. म्हणून त्या आनंदाची, त्या आनंद प्रभूची तुम्हाला ओळख करून देतात. कष्टी दुःखी झालेलं जीवन सुखमय होण्याकरता काय करावं तर आनंद नामाचा सदैव आठव करावा. आणखी बापूजी पाटील सांगत असताना तुम्हाला सांगतात, अरे तो काही दूरचा नाही, तो अतिशय जवळचा आहे. त्याचा आणि तुमचा संबंध फार जुना आहे, पण तुम्ही आम्ही त्याला विसरून गेलो. जुन्या माणसालाच खरं माणसं विसरून जातात. नवीन माणसाची ओळख कशी होईल याच्यात पाठीमागे लागतात. जुन्याला विसरतात. जुनं तेच खऱ्या अर्थानं सोनं असतं हे नंतर कळते, अगोदर नाही महाराज. पण त्याची ओळख तुम्हाला करून देतात. सांगत असताना बापूजी पाटील सांगायला लागले, मला माझ्या सद्गुरूनं सांगितलं म्हणजे हा अभंग बापूजी पाटलांनी फक्त लिहिला, पण याच्यातलं सगळं सार शब्द जे आहे ते केवळ बाळगी समर्थ सद्गुरू बाळगी स्वामी महाराजांचे. जसं जगद्गुरु तुकोबारांनी अभंग सांगितले, संताजी जगनाडे तिन्ही महाराजांनी ते अभंग लिखाण करण्याचं काम केलं. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तसं सांगणार एक आणि लिहिणार एक. बापूजी पाटील सांगतात, एवढं सगळं माझ्या सद्गुरूनं मला सांगितलं ते केवळ मला समोर ठेवून सांगितलं. मी सांगत होतो तुम्हाला,
पांडवाची निमिसी झाले जगत उद्धरण. पांडवांसाठी जगाचा उद्धार झाला. अर्जुनाचं निमित्त करून भगवान परमात्म्यानं सगळं गीतेचं सार सांगितलं. तसं बाळगीर स्वामीजींना आज सदोपय समर्थ सद्गुरू बाळगीर स्वामी महाराजांनी हा उपदेश आपल्या सदस्याच्यासाठी त्या ठिकाणी त्याचं निमित्त करून या जगाच्या उपकारास जगाच्या हितासाठी सांगितलेला हा अभंग. या अभंगाचं चिंतन तुम्हा मला करायचं. एकदा भजन करा. दत्ता प्रभू जन्माचे करावे स्विहित म्हणा आनंद दत्त वेळोवेळा. 84 हिंडता श्रम बहु झाले आनंदा विसरले म्हणून या. कीर्तन सेविकसाठी उपस्थित सर्व श्रोते सज्जन बाप मंडळींच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन श्रद्धेय सद्गुरू महंत आपले सर्वांचं आदरस्थान सच्चिदानंद गुरु यदुपण महाराज दत्त संस्थान मठ सरेगाव दत्त संस्थान मठ कोलंबी श्रद्धेय महाराजांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन कीर्तनासाठी उपस्थित सर्व रती महारथी आपल्या सर्वांचे हृदयस्थ असलेले आदरणीय परमादरणीय संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व ज्यांनी तुमच्या आमचा उद्धाराकरता एक रत्न या जगतामध्ये अर्पण केलं. पुढचा गोळा सहजासहजी अर्पण करणं कुठेतरी कुणालाही जमत नाही महाराज. ती सदिच्छा कुणालाही निर्माण होत नाही. साधी एखादी आई आपल्या लेकीला पाठवत असताना तिचं हृदय काय म्हणत असते विचार करा. एके दिवशी सगळं तिच्याच हातात जाणार आहे. 4चे 50 होणार आहे. तिचा येल मांडवाला जाणार आहे. सगळंच होणार आहे. सगळी मालकी तिच्या हातात येणार आहे.
पण तिला पाठवत असताना माया ढसा रडते. 17-12 घरी येते पोरगी तरी सुद्धा. पण आपलं पोरग 9 महिने 9 दिवस ज्याला या साठवावं पोटामध्ये, लहानाचं मोठं करावं, त्या आईचं हृदय काय म्हणलं असेल. सदासजी एखाद्या सद्गुरूला त्याचा सेवक म्हणून आपलं पोरग दुसऱ्याच्या स्वाधीन करणं तेवढं सहज शक्य होत नाही हो महाराज. त्यातल्या त्यात ज्येष्ठ करता धरता पुरुष दिलो कोणी नाही देणार. तो प्रसंग मला आता तुमच्या पुढे सांगायचा नाही. पण ज्ञानोबारायांच्या बाबतीत जसं साधू संतांनी वर्णन केले तसंच महाराजांच्या बाबतीत म्हणावं लागेल. धन धन दयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. काय पुण्यही करावे लागले असेल अशी संतती जनपोटी जन्माला येण्याकरता. याची लागे ओ विषयाचा त्याग, याची लागित जीला भोग. मुळबाराय आपल्या गोळणी म्हणून सांगतात महाराज, भगवान परमात्म्याची भेट आम्हाला व्हावी असं आमची इच्छा होती. त्याची भेट आम्हाला झाली. त्याच्याकरता आम्हाला काय काय करावं लागलं, कशा कशाचा त्याग करावा लागला आणि कशा कशाचा अंगीकार करावा लागला. मुळबाराय आपल्या गोळणीमध्ये सांगतात. सत्शील लेकरापोटी जन्माला येण्याकरता खूप पुण्य करावे लागते. आईच्या गर्भामध्ये ज्यावेळेला बीजारोपण होते त्यावेळेला काय पर्वकाळ असेल, काय त्यांचं चित्त असेल, काय त्यांचं मन असेल, वास्तविक पाहता ज्ञानोबाराय सांगतात. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय लिहितात आपल्या अभंगामध्ये, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या बीजाचे फळे हे गोमटी. म्हणून महाराज ती आई सुद्धा, ते त्या देहाचे पिताश्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. किती आनंद वाटत असेल. आता 2चे 4 झाले असते तर त्यावेळेची मजा काही वेगळीच होती आणि आताची फार वेगळी आहे. त्यांना आता असं वाटत असेल हा सुख सोहळा स्वर्गी नाही, असा आनंद तुम्हाला दुसरीकडे गेला असता तर भेटला नसता महाराज. पण विचार करा ना, आईचं हृदय काय म्हणत असेल. म्हणून त्या आईने केला त्याग, त्या वडिलांनी केली तपश्चर्या, त्यांच्या सद्गुरुनाथांची सेवा, त्यांनी केल्या पतिव्रता सेवेचं फळ म्हणून आज पूर्वाश्रमीचे शहादत्त महाराज, सच्चिदानंद महाराज झाले. आपल्यालाही तो आनंद आपल्या या जीवनामध्ये उपभोगता येईल. पण त्याच्याकरता काय करावं हेच तर बापूजी पडलेल्या अभंगामध्ये तुम्हाला सांगतायत. वर्णन करायला गेलं तसं खूप आहे, पण आता काय बोलावं. या लागे आता असते सांडून निवांता, चरणी ठेवजी माता हीच भरे. आनंदा महाराज धडकोळगावकर ते उपस्थित आहे. त्यांचंही कीर्तन आपण श्रवण केलं. काल दत्तभक्तपरायण परमादरणीय आमचे काकाश्री साहेबराव महाराज माहुलीकर यांचंही तुम्ही सुंदर अशा प्रकारचं कालचं कीर्तन ऐकलं. इकडेही जे गायनाला साथ तुम्हाला करतायत, ज्यांच्या आवाजानं तुम्ही आम्ही डोलतोय, ज्यांच्या आवाजानं हा सगळा प्रदेश असा भक्तिमय होतोय, या कीर्तनामध्ये ज्यांच्या आवाजानं रंग येतोय, भाव आणि भक्तीचा लाभ तुम्हाला ज्यांच्या आवाजानं प्राप्त होतोय, ज्यांच्या आवाजानं हे सगळं वातावरण भक्तिमय होतंय, अशी तुमच्या आमच्या सगळ्यांचे श्रद्धेय नवोदित कीर्तनकार त्यात जुनी झाले म्हणा हरिभक्तपरायण दत्तभक्तपरायण माऊली महाराज बारडकर, ज्यांच्या तालावरती तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या माना डोलवतोय,
इकडे हरिभक्तपरायण मृदंगाचार्य सौरभ महाराज आहेत, एकीकडे दत्तभक्तपरायण आमचे कानिपनाथ महाराज आहेत. तुम्हा सर्व मायबापांच्या संगत येणं, सर्वांच्या सोबत येणं, आपण चिंतनीय सेवा परिपूर्ण करत आहोत. आता नावं कुणाची घेतलेली आहेत तर कोण बसला तो माहिती, आम्हीच विसरलो होतो का? पण सगळ्यांची जर नावं घ्यायची म्हटली तर कीर्तनाची वेळ संपून जाते. अर्धा तासात फक्त आपल्या हातामध्ये शिल्लक राहील. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. तुम्हा सर्वांच्या चरणारविंदी प्रथमतः नतमस्तक होऊन सेवेला आरंभ करतो. श्री संतांचे माता चरणा, माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलू सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेमसुख. तुमची पाठीमागे सुभदार कार्तिक महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. युट्यूब चॅनल आहे तुमच्या माऊलींचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे. आणि इकडे आपल्याच गावातले देवदास पाटील गिरे त्यांचंही युट्यूब चॅनल आहे, आनंदाची ज्ञानगंगाने त्यांच्याच नावाने. बर, त्या माध्यमातून तुम्ही ही कीर्तन वर्षभर ऐकू शकाल. चला